हिंगोली नांदेड लोकसभेचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना 20 डिसेंबर रोजी बाहेर देशातून एक कॉल आला होता। त्या कॉलमध्ये भारतामध्ये 26 जानेवारी रोजी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मेसेज त्या कॉलद्वारे देण्यात आला होता। त्यानंतर हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षाकडे पत्राद्वारे ही माहिती लोकसभा अध्यक्षांना दिली आहे। त्याचबरोबर गृहमंत्र्यांना सुद्धा ही माहिती त्यांनी पत्राद्वारे दिली आहे। त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांच्या नांदेड येथील घरासमोर सुरक्षा यंत्रणेमध्ये वाढ करण्यात आली असून त्यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।